कला कल्पना चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत। आता लवकरच वटपौर्णिमा येत आहे, त्यासाठी तुमच्यासाठी एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर हा बघू शकता तुम्ही ताटावरचा रुमाल आहे। तर अगदी उरलेल्या कापडाच्या तुकड्यांपासून आपण हा ताटावरचा रुमाल कसा शिवायचा आज बघणार आहोत। दोन्ही बाजूने बघू शकता अगदी फिनिशिंग मध्ये शिवला गेलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याला सुंदर लेसने डेकोरेट करू शकता, परंतु हे कापड मुळातच डिझायनर असल्यामुळे याला जास्त काही लेस वगैरे लावायची गरज नाहीये। इथे बघू शकता तरी मी याला असा सुंदर असा पॅच लावलेला आहे। तुम्ही असा पॅच नाही लावला तरी चालेल। हे कापडच मुळात बघा किती सुंदर डिझायनर आहे। तर शिवायला अतिशय सोपं आहे आणि अगदी 10 मिनिटात शिवून तयार होणारा असा रुमाल आहे। तुम्ही स्वतःसाठी असा रुमाल शिवा किंवा असे रुमाल बनवून तुम्ही विकूही शकता। अगदी यासाठी फार कमी कापड लागतं। आपल्याकडे उरलेले कापडाचे तुकडे असतात त्यापासून बनवू शकतो किंवा साडी ब्लाउज पीस यापासून असे ताटावरचे रुमाल नक्कीच बनवू शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते। यासाठी मी कुर्ती शिवून उरलेलं कापड घेतलेलं आहे आणि एक ब्लाउज पीसचं अस्तर आहे। तर ही दोनच कापड लागणार आहेत आपल्याला। सुरुवातीला आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊयात। या मेन फॅब्रिकला असं दुहेरी घडी करायची आहे आणि पुन्हा इथं 4 पदरी घडी करायची आहे। आता हे इथून एवढं अंतर साधारण 8 इंच भरतंय। 8 इंच घेणार आहे मी। या कोपऱ्यातून सगळीकडे असं 8 इंचावर मार्किंग करायची आहे। यापूर्वी आपल्या चॅनलवर मी अशाच पद्धतीचा दोन्हीकडूनही वापरता येणारा ताटावरचा रुमाल कसा शिवायचा आहे दाखवलेला आहे। त्यामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी फिनिशिंगमध्ये ताटावरचा रुमाल शिवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आणि केलेल्या मार्किंगवर कटिंग करून घ्यायचं आहे। आता आज तुम्हाला जो रुमाल मी शिवून दाखवते ना त्याचं कापडच मुळात इतकं सुंदर आहे ना की शिवल्यानंतर खूप छान होणार आहे रुमाल हा आणि अगदी परफेक्ट साईजमध्ये शिवला जाणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हा जो अस्तरचा तुकडा आहे याच्यावर हा सर्कल ठेवायचा आहे। मेन फॅब्रिक प्रमाणेच हा अस्तरचा तुकडा कट करून घ्यायचा आहे। इथं मी मेन फॅब्रिकच्या बाजूने गोल सर्कल आखून घेतलंय आणि त्यावर आता मी कटिंग करून घेते। इथं तुम्ही अस्तर समजा डिझायनर कापडाचं वापरलं ना तर हा रुमाल सुद्धा तुम्हाला दोन्हीकडून वापरता येऊ शकतो। मेन फॅब्रिकच्या कापडातूनच आपल्याला एक पट्टी काढायची आहे फ्रिलसाठी। साधारण इथे मी 4 इंचाची काढते पट्टी। तुम्हाला अगदी मी स्टेप बाय स्टेप सावकाश आणि परफेक्ट मापात सही सांगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथं मी मेन फॅब्रिकच्याच कापडाची पट्टी काढलेली आहे फ्रिलसाठी। तुम्ही इथं कॉन्ट्रास्ट कापडाची पट्टी घेतली तरी हा रुमाल खूप छान दिसेल शिवल्यानंतर। आता मशीनवर बघूयात कसं शिवायचं ते। इथं मी हा एक थोडासा डिझायनर कपड्याचा तुकडा घेतलेला आहे चौकोनी, साधारण 5.5 बाय 5.5 इंचचा आहे आणि अस्तरचा तुकडाही घेतलाय। तर हा पॅच आपण आधी तयार करून घेऊयात। हा पॅच तसा ऑप्शनल आहे, नाही लावला तरी चालेल। इथं दोनही तुकड्यांच्या मी सुलट बाजू समोरासमोर ठेवल्यात आणि चारही बाजूने मी इथे टिप देऊन घेणार आहे। टिप देऊन झाल्यानंतर जास्तीचं कापड वगैरे कट करून तुकडा एकसारखा करायचा आहे। इथे याचे कॉर्नर्सही व्यवस्थित कट करायचे। इथं आपण थोडंसं कट करून घेऊयात आणि थोडासा सरळ कट द्यायचा आहे, उलटवून घेण्यात का फक्त अस्तरच्या भागाला, फक्त अस्तरच्या तुकड्यालाच कट द्यायचा आहे। यापूर्वी अशा डिझायनर कापडापासून वेगवेगळ्या प्रकारचे पॅच कसे तयार करायचे यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्ही आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। सावकाशपणे हा पॅच उलटवायचा आहे, कुठे याचं कापड जास्तीचं फाटायला वगैरे नको, अगदी सावकाशपणे उलटवायचा आहे। हा पॅच मी असा उलटवून घेतलाय। तर उलटवून घेतल्यानंतर हा असा तयार झालाय। याची कोणे वगैरे छान काढून घ्यायचे। इकडे टोकदार वस्तूने सुईने म्हणायचे छान कोणे असे काढून घ्यायचे। पॅच तयार झाल्यानंतर या दोन्ही पट्ट्या आपण एकमेकांना जोडून घेऊयात। आपल्या चॅनलवरील दोन्हीकडून वापरता येणारा ताटावरचा रुमाल जो आहे त्यामध्ये पट्ट्या अगदी फिनिशिंगमध्ये कशा जोडायच्या म्हणजे त्यांचा जॉईंट दिसणार नाही हे मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। या पट्टीला इथं खालच्या बाजूला 2दा असं फोल्ड करून एक टिप देऊन घ्यायची आहे। इथं आत्ताही मी त्याचप्रमाणे पट्टी जोडून घेतलेली आहे, फक्त डिटेलिंगमध्ये दाखवू शकले नाही। तर आपण कोणतंही काम फिनिशिंगमध्ये केलं तर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी वाढते आणि आपल्या वस्तूंची क्वालिटी असेल तर मग आपल्याला भरपूर ऑर्डर्सही मिळतात आणि छान पैसेही मिळतात त्या ऑर्डरचे। मग उगीच कशा टिपा मारायच्या किंवा उरकण्यासाठी कसे प्रॉडक्ट शिवायचे असं जर काम असेल तर तुमच्या कामाला फिनिशिंग येणार नाही आणि मग तुम्हाला ऑर्डर्सही मिळणार नाही किंवा तुम्हाला त्याचे जास्त पैसे येणार नाहीत। ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। इथं मी अगदी अर्धा इंचाच्या बारीक बारीक प्लेट्स घालत आहे, म्हणजे चुना देत आहे। तुम्ही इथं 1-1.5 इंच असं अंतर घेऊन अशा थोड्याशा पातळ किंवा रुंद रुंद लांब लांब चुना दिल्या तरी चालतील। म्हणजे आपल्याकडे कापड कमी असेल तर आपण अशा रुंद रुंद प्लेट्स दिल्या तरी चालतील। आता तयार केलेली फ्रिल आपण इथं जोडून घेणार आहोत मेन फॅब्रिकला। तर फ्रिलची सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोर ठेवायच्यात। इथं थोडीशी 2-3 इंच जागा मी शिल्लक ठेवली, नंतर आपण तिथं जॉईंट देऊन घेणार आहोत। तुम्हाला मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं आणि उपयोगी अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते। ज्याप्रमाणे मी अगदी फिनिशिंगमध्ये काम करून घरातूनच 2 पैसे मिळवते आहे, तर मलाही वाटतं की तुम्ही घरातूनच असा तुमचा छोटासा व्यवसाय सुरू करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहून 2 पैसे मिळवावेत। म्हणून मी अगदी मनापासून सगळी बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न करते।
तुम्हाला तुमचा कोणताही व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवावी हा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये तुमच्या उपयोगाची भरपूर सारी माहिती मी सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता इथे सगळीकडे गोलाकारमध्ये फ्रिल जोडून झाल्यानंतर या पट्टीची दोन्ही जॉईन अगदी फिनिशिंगमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि राहिलेली पट्टी या सर्कलला चुना देऊन जोडून घ्यायची आहे. आजकाल अशा डिझायनर कापडी ताटावरच्या रुमालाला भरपूर मागणी आहे. तुम्ही स्वतःसाठी शिवा किंवा असे ताटावरचे रुमाल शिवून तुम्ही विकूही शकता. मी तर हे कापड लेडीज टेलरकडून अगदी त्यांनी टाकून दिलेल्या कापडातून उचलून आणलेला तुकडा आहे. आता ही फ्रिल इथं आतमध्ये करून घ्यायची सगळी. आणि हा अस्तरचा तुकडा याच्यावर असं ठेवायचा आहे आणि आपण आता मेन फॅब्रिकच्या बाजूने टिप देणार आहोत. मेन फॅब्रिकच्या बाजूने टिप दिल्यामुळे काय होईल की आपल्याला बरोबर या शिवलेल्या टिपेवरच आपल्याला गोलाकारमध्ये टिप देता येईल. म्हणजे बरोबर मार्किंग तयार होईल एक प्रकारचं. अस्तरवर जर टिप दिली तर आपली गोलाकार टिप येणार नाही. इथं आपल्याला बरोबर या टिपेचं मार्किंग मिळालेलं आहे मेन फॅब्रिकवर. याच्यावरच आपण आता टिप देऊन घेऊयात मेन फॅब्रिकच्या बाजूने. तोपर्यंत मी सेट करून घेते व्यवस्थित टाचण्या लावून. मला बऱ्याच व्हिडिओच्या खाली अशी एक कमेंट येते की ही पर्स किती रुपयाला किंवा ही वस्तू कितीला विकायची. तर तुम्हाला कोणती वस्तू किती रुपयानं विकायची हे जर लक्षात येत नसेल तर आपल्या चॅनलवर त्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे की पर्सची किंमत कशी काढावी. आपल्याला कोणती पर्स बॅग किंवा अशी डेकोरेटिव्ह वस्तू बनवायला जेवढा खर्च आलेला असतो त्या वस्तूच्या खर्चाच्या दुप्पट त्या वस्तूची किंमत घ्यायची विक्रीची. एवढा भाग मोकाच ठेवलेला आहे तर टिप दिलेली नाही आहे. इथून आपण आता हा भाग सगळं उलटवून घेणार आहोत. याच्या टाचण्या काढून घेते. जास्तीचं कापड वगैरे कट करून घेऊ. तुम्हाला शिवणकामातील कोणत्याही वस्तू विकत घ्यायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक गोष्टींची लिंक दिलेली आहे. जसं की कात्री, थ्रेड कटर. इथे छोटे छोटे कट द्यायच्यात म्हणजे याला छानपैकी आकार तयार होईल. मग उलटवल्यानंतर कोणती गोल आकाराची वस्तू असेल शिवायला तर तिला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे टीप दिल्यानंतर. फक्त असे थोडंसं टीप उसवली जाणार नाही लक्षात घ्यायचं आहे. अगदी सावकाश कट द्यायचे. ऑनलाईन वस्तू बऱ्याच स्वस्त मिळतात तेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून नक्की त्या वस्तू मागवा. अरे थोडासा आपण भाग मोकळा सोडलेला आहे ते इथून आपण उलटवून घेऊयात. ऑनलाईन साडी, ड्रेस किंवा इतर वस्तूंच्याही मी काही लिंक दिलेल्या आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या वस्तूंवर क्लिक करूनही तुम्ही त्या वस्तू नक्की मागवा. तुम्हाला खूप स्वस्त दरात त्या वस्तू मिळतील. सावकाश उलटवायचं आहे आणि यासाठी आपण असं थोडासा पातळच कपडा वापरायचा म्हणजे उलटवायला वगैरे आपल्याला सोपं जातं. बघा छानपैकी आपले ताटावरचा रुमाल तयार झाला. आता याला थोडंसं हे बघा ही जे राहिलेली बाजू आहे याला बरोबर इथं गोलाकारमध्ये दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर प्लीज 2 सेकंद वेळ काढून व्हिडिओला लाईक करा. खरंच मनापासून व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग मला नवीन काम करायला ऊर्जा मिळते. मेन फॅब्रिकच्या बाजूला आपण आता पॅच लावणार आहोत तर बरोबर याचा मध्य करायचा असा. मध्ये फोल्ड केलं आहे, पुन्हा एकदा फोल्ड केलं आहे आणि इथं मार्किंग केलं आहे. हे बघा इथे याचं मार्किंग आलं आहे. आता हा जो आपला तयार झालेला रुमाल आहे याच्यावर आपल्याला हा पॅच जोडायचा आहे. याचा मध्य करून घेतला आहे. पण आता हा रुमाल इतका असा सुंदर झाला आहे ना की याच्यावर पॅच जोडला नाही तरी चालेल. तर तरी पण आपण बघूयात पॅच जोडल्यानंतर कसं दिसतंय. हे बघा हा असा दिसणार आहे रुमाल पॅच जोडल्यानंतर. त्याच्यावर बरोबर अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही तुम्ही नक्की फॉलो करा. तिथे तुम्हाला अगदी इंटरेस्टिंग असे छोटे छोटे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघू शकता किती सुंदर असा आपला ताटावरचा रुमाल तयार झाला आहे. भरपूर मोठा साईजचा झालेला आहे. जवळपास असा हा 21 इंचाचा रुमाल झाला आहे आपला. भरपूर मोठा रुमाल तयार झालेला आहे. बरं मी ताटावर ठेवून दाखवते. हे बघा असं याच्या ताटामध्ये तांब्या वगैरे काही फळ वगैरे ठेवल्यानंतर बरोबर हे पूर्ण ताट झाकलं जाणार आहे. तर याच साईजचा जवळपास आपल्याला ताटावरचा रुमाल शिवायला पाहिजे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी जो रुमाल दाखवलेला आहे तो थोडासा छोटासा झालेला आहे. बघू शकता ही एकदम परफेक्ट साईज आहे. अशा रीतीने आपल्याकडे उरलेले जे कापडाचे तुकडे असतात त्यापासून सुंदर असा ताटावरचा रुमाल कसा शिवायचा मी तुम्हाला दाखवलेला आहे. असे रुमाल तुम्ही साडीपासून, ब्लाऊज पीसपासून किंवा असे कापडाचे तुकडे विकत आणूनही शिवून विकू शकता. नक्कीच याचे भरपूर पैसे येतील विकल्यानंतर. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईकच्या बटनच्या खाली कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओला 2दा हाईप करा. तुम्ही 2दा हाईपच्या बटनवर क्लिक केल्यामुळे आपला चॅनल ग्रो व्हायला मदत होणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणी ग्रुपमध्ये शेअर करा. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहून काही वस्तू बनवल्या असतील तर त्याचे फोटो तुम्ही आपल्या कम्युनिटी पोस्टला पाठवू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. चला तर मग भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.